एक गाव न 13 भानगडी तसा एक केक आणि 10 नावं. हा केक आहे अर्धा किलोचा आणि पोरा बोलताना आता केकवर नावं टाकते. एवढी नावं टाकली नव्हती 2 किलोचा बघा ही पोरं आलती केक घ्या. काय बोलशी व्हॅना ना काय ठेवलं केक टाकला, केकवर नावं टाकली, पॅक केला आणि दिला त्यांच्याकडनं. माझ्या घरी तर आमचा बाबू आहे त्याला लहानला एकुलीशी टाकला करून त्याचा कार्यक्रम ठेवलेला घरात. तो ते चॉकलेट डबल वाटेल. मी त्याची पण पूजा केली. बाकीच्या पोरांना पण टिलं लावलं आणि टाट उपरा केला तर ह्याच्या अंगाने बाया आल्या बघा बघा टिलाच लावून देत नव्हतं. काय बोलशील ते चॉकलेट टाकायचे टुकड़ा केला तर ही परंपरा आहे आपली ती पाळायला पाहिजे. तर आम्ही पण शेजारच्या बायका पण यांनी चॉकलेट पाहिजे पोरांना टिपू दे त्यांनाच खाऊ दे. काय बोलू तर कोजागिरी स्पेशल आम्ही केलेलं पिझ्झा बघा कसा पिझ्झा आहे. आणि केलं तर ते इकडं माझं बेस पण फुललं होतं केकचं. तर आपला केकचा शॉप आहे तर कधीही व्हिजिट द्या शिवफाट्यावर. आणि मसाला दूध मसाला दूध बनवला तर मसाला दूध पाहिजे. काय खाशीव काय पिशीव सांगा आता तुम्हीच. तर तो दुधामध्ये चंद्र दिसला पाहिजे. आम्हाला चंद्र दिसला तुम्हाला दिसला का नाही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पावसाने पण सुट्टी टाकलेली कुठं गेला 4-5 दिवस काय त्याला बोल कायमचा कंटाळा आणला. पिझ्झा पण झालं. आणि माझे ब्लॉग आवडले तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी तुमचा स्वप्नेश म्हणजे स्वप्ने आणि आपला ब्लॉगला